नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुमच्यासाठी खास आणि नवीन असा व्हिडिओ मी इथं घेऊन आलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला नवीन अशा ट्रिक्स आपल्याला बघायला भेटणार आहे. तुमच्यासाठी यूट्यूब चॅनल कशाप्रकारे बनवायचे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. यामध्ये विविध प्रकारचं सेटिंग तुम्हाला इथं समजणार आहे. कशाप्रकारे आपण सेटिंग करणार आहोत हे सर्व काही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला आता बघूयात आपण यूट्यूब चॅनल कशाप्रकारे बनवायचं हे तुम्हाला मी आता इथे ह्या व्हिडिओमध्ये सांगते. तर सर्वप्रथम आपल्याला जे आहे यूट्यूब चॅनल इथे चालू करण्यासाठी आपल्याला प्रथम इथं काय करायचं आहे ते मी आता इथे जे आहे आपण जे आहे इथं यूट्यूबवर जायचं आहे. त्यानंतर इथं जो खाली आपला लोगो दिसतो आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्विच अकाउंट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे जे आहे जे प्लसचं चिन्ह इथं दिसतं आहे त्यावर आपण जे आहे आता इथे जे आहे आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि तिथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे काही आपली इन्फॉर्मेशन इथं टाकावी लागेल. त्यानंतर आपल्याला इथे जे आहे क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला माय पर्सनल यूजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे इथं आपलं जे नाव आहे, ज्या नावाने आपल्याला ईमेल आय डी बनवायचे आहे ते नाव आपण जे आहे इथं आता टाकणार आहोत. तर आपण जे आहे इथं नाव टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे आता नेक्स्टवर इथं क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथं जे आहे आपली डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जी डेट आहे, बड्डे डेट आहे ते मी इथं सिलेक्ट करून घेते आहे. तर आपली जी आहे बड्डे डेट इथं जी आहे तर टाकून आता झालेली आहे. त्यानंतर आपण जे आहे इथं जेंडर इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. फिमेल असेल तर फिमेल करायचं, नाही तर मेल असेल तर मेल करायचं. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशाप्रमाणे आपल्याला काही इंटरफेस इथं दिसेल. तर आपल्याला जी ईमेल आय डी हवी आहे ते आपण इथून सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं जे आहे आपण आता नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर जे आहे आपल्याला इथं पासवर्ड जो आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला जो हवा असेल तो पासवर्ड आपण इथं टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आहेत की मी यामध्ये पासवर्ड आता टाकून घेतलेला आहे. आणि आपल्याला जे आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथे जे आहे तर आपला आता जो आहे पासवर्ड इथं मी आता पासवर्ड जो आहे इथं टाकून घेतलेला आहे. पासवर्ड टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्टवर इथं क्लिक करायचं आहे. तर आपण बघू शकतो आपली आता ईमेल आय डी इथं बनून तयार होत आहे. तर नेक्स्टवर क्लिक केल्याच्या नंतर आपण बघू शकता आहेत असं काही इंटरफेस आपल्याला इथं दिसेल. त्यानंतर इथं एस करायचं आहे. यसवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात की आपलं जे आहे इथं जे आहे ईमेल आय डी आता बनवून तयार झालेली आहे. तर इथं आय ॲग्रीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपली जी आहे इथं जे आहे आपली ईमेल आय डी आता बनवून रेडी होते आहे. तर काही थोडासा वेळ इथं आता लागणार आहे. त्यानंतर आपली जी आहे काहीच वेळानंतर आपली जी आहे ईमेल आय डी इथं तयार होईल. तर आपला इथं एक पेज इथं ओपन होऊन येईल. त्यानंतर आपली जी ईमेल आय डी आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं जे आहे आपण आता नवीन इथं जे यूट्यूबचे चॅनल आहे ते बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे साईडला आपल्याला शेवटी जे लोगो दिसतो आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जे आहे आपलं चॅनल बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला जे नाव हवं आहे ते आपल्याला इथं जे आहे टाकून घ्यायचं आहे. तर मी जे आहे मला जे नाव हवं आहे ते नाव आता मी इथं टाकून घेणार आहे.
तर आपल्याला जेही नाव आपल्या चॅनलचं टाकायचं असेल ते नाव आपण इथं टाकून घेणार आहोत. तर आपलं जे नाव आहे ते इथं टाकून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं जो आहे फोटो लावायचं जे ऑप्शन आहे पिक्चरचं ते ऑप्शनसुद्धा भेटून जाते. तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला जो लोगो आहे तो सुद्धा आपण लावला तरी चालेल. आणि लोगो जर आपल्याला लावायचा नसेल तर एखादी फोटो जरी लावला तरी चालेल. आपल्याला हँडल नेम जर चेंज करायचं असेल तर ते सुद्धा चेंज करू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला क्रिएट चॅनलवर क्लिक करायचं आहे. क्रिएट चॅनलवर क्लिक केल्याच्यानंतर आपलं जे आहे ते आता यूट्यूब चॅनल इथं बनलेलं आहे. तर आपलं यूट्यूब चॅनलमध्ये अजून पण आपल्या सेटिंग ज्या आहे आता बाकी आहेत, तर आपण त्या सेटिंगसुद्धा करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे जे पेन्सिलचं आयकन दिसतं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जे आहेत असा इंटरफेस आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं बॅनर लावण्यासाठी सुद्धा आपल्याला जे बॅनर हवं असेल ते आपण इथं लावू शकतो. जे बॅनर जे आहे मी इथं लावून घेणार आहे. बॅनर कसं बनवायचं जर हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ही दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी जे आहे इथं बॅनर जे आहे इथं लावून घेतलेलं आहे. तर आपलं जे आहे बॅनर आता इथं लावून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं काही ऑप्शन दिसते जसं की चॅनलचा URL, त्यानंतर डिस्क्रिप्शन. तर आपल्याला जे हवं आहे ते डिस्क्रिप्शन आपण इथं टाकू शकतो. तर मी आता फक्त इथं जे आहे वेलकम बॅक टू माय चॅनल असं टाकून घेते आहे. तर तुम्हाला जर दुसरं काही टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं टाकू शकतात. तर मी आता सध्या तर इथं छोटंसंच इथं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपलं जे आहे डिस्क्रिप्शन टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सेव्हवर इथं क्लिक करायचं आहे. आपलं जे डिस्क्रिप्शन आहे ते आता इथं सेव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर आता जे आहे त्या स्टेप खूप महत्त्वाच्या आणि खूप महत्त्वपूर्ण अशा स्टेप्स आहे. जसे काही सेटिंग्स आहे त्या तुम्हाला मी आता इथं सांगणार आहे, जेणेकरून की त्या सेटिंग ऑन केल्यामुळे आपलं जे आहे यूट्यूब चॅनल हे ग्रो होण्यासाठी मदत होईल. तर आता आपल्याला इथं जे आहे इथं टाईप करायचं आहे studio.youtube.com असं आपल्याला इथं टाईप करायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कशा प्रकारे इथं जे आहे ते टाईप करून घेते आहे. तर आपलं टाईप झाल्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू टू स्टुडिओवर इथं क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू स्टुडिओवर क्लिक केल्याच्यानंतर जे आहे आपल्याला काही असा इंटरफेस आपल्याला इथं ओपन झालेला. त्यानंतर आपल्याला बघू शकतात आपण असं जे पेज आहे ते इथं ओपन झालेलं दिसेल आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, त्यानंतर आपण जे खाली जे सर्वात खाली जे चिन्ह दिसत होतं सेटिंगचं त्यावर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे इथं जे 2 नंबरचं ऑप्शन आहे चॅनलचं तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं बेसिक इन्फोवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कंट्री आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर कंट्री आपण इथं जे आहे आपली कंट्री जी आहे इंडिया ही इथं मी सिलेक्ट करून घेणार आहे. तर इंडिया ही कंट्री आपल्याला इथं जी आहे सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपली इंडिया ही कंट्री आता इथं सिलेक्ट झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्या सेटिंगमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला 2-3 प्रकारचे ऑप्शन दिसतात. त्यानंतर हे चॅनल जर कधी आपल्याला लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर येसवर क्लिक करायचं आहे. आणि जर आपल्याला चॅनल हे छोट्या मुलांसाठी जर चॅनल आपल्याला जसं की छोटे न बघता मोठ्यांसुद्धा बघायला पाहिजे त्यासाठी आपल्याला दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला तिसऱ्या ऑप्शनमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला तिसऱ्या ऑप्शनमध्ये जे आहे आपल्याला दुसरा 1 नंबरचा जो ऑप्शन असतो तो आधीच इनेबल झालेला असतो. तर आपल्याला दुसरा जो ऑप्शन आहे तो इनेबल करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपण जे आहे इथं मोबाईल नंबर इथं टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपला जो ही मोबाईल नंबर आहे तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायच्यानंतर
आपल्याला आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल. तर आपल्या मोबाईलवर जो OTP आलेला आहे तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर मी आता जो OTP आलेला आहे इथं तो आता इथं टाकून घेते आहे. तर आपला OTP टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला सबमिटवर इथं क्लिक करायचं आहे. तर सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता फोन नंबर व्हेरीफाईड आपला इथं झालेला आहे. आता जी आपली 2 नंबरची जी प्रोसेस होती ती इथं आता कंप्लीट इथं झालेली आहे. त्यामुळे आपल्याला खूप असे फ्युचर्स आहे ते इथं आपल्याला भेटून जातात. त्यानंतर परत आपण जे आहे इथं स्टुडिओवर आता जाणार आहोत. तर आपल्याला जे आहे ते आता इथं दुसरी स्टेप इनेबल इथं झालेली आहे आपल्याला. त्यानंतर आता 3 नंबरचं जो ऑप्शन आहे तिथे जायचं आहे आपल्याला. तिथे गेल्याच्यानंतर बेसिक इन्फोमध्ये जायचं आहे. तर तिथे आपल्याला जे आहे डिस्क्रिप्शन आणि टायटलचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला दिसून येते. आणि इथं 3 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला जे आहे इथे अनलिस्टेड आपण सिलेक्ट करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं दिसते आहे. तर मी इथे जे आहे अनलिस्टेड इथे सिलेक्ट करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हवं असेल तर आपण इथं टायटलसुद्धा टाकू शकतो. तर मी इथं अनलिस्टेड सिलेक्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे मेन जे आहे ते आपलं दुसरा ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला जे आहे इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आपल्या व्हिडिओची कोणती कॅटेगरी आहे ते मी इथं सिलेक्ट करून घेते आहे. तर आपला जो व्हिडिओ आहे तो कोणत्या भाषेमध्ये आहे तर ते सुद्धा आपल्याला इथं जे आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण कोणत्या भाषेमध्ये बनवतो आहे त्यानुसार आपल्याला जसं की आपण हिंदीमध्ये बनवत असाल तर हिंदीमध्ये करू शकतो किंवा मराठीमध्ये बनवत असाल तर मराठी हे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं मराठी हे सिलेक्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे इथं टायटलला जे आपण टाकणार आहोत त्याचीसुद्धा टायटल आणि डिस्क्रिप्शन जे टाकणार आहोत ते आपल्याला इंग्लिशमधून टाकायचं आहे, मराठीमधून टाकायचं आहे किंवा हिंदीमधून टाकायचं आहे. तर ते आपण इथं टाकून घेणार आहोत. तर आपल्याला जी भाषा सिलेक्ट करायची ते आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे. तर आपलं जे आहे इथं चॅनल इथं बनवून आता रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आहेत. तर तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.